धारावी बचाव समिती लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार। 7 तारखेला कामरात स्कूल मैदानामध्ये होणार सर्वपक्षीय सभा। या सभेला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। राज ठाकरे सहभागी होणार का याकडे लक्ष। आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारची 4 वर्षीय बालिकेला जोरदार धडक। शिरूरच्या बोराडेवळा येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावरची घटना। आमदार कटकेंच्या कार्यकर्त्यांनीच चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केलंय। मालेगावमधल्या डोंगराळे चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विजय खैरनारची पोलीस कोठडी संपणार। आरोपीला मालेगाव न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता। मालेगाव न्यायालयामध्ये पोलीस छावणीचं स्वरूप। नाशिकच्या हिरावाडीमधल्या नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर। नेहा पवार आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल। नेहाला दाखवली जात होती जादूटोण्याची भीती। या प्रकरणी पती, सासू आणि 3 नणंदा अटकेत। प्रसंगामधून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म देताच विहिरीमध्ये फेकल्याचं समोर। गोंदियाच्या एकोडी गावामधली घटना। पोलिसांनी अल्पवयीन मातेला घेतलंय ताब्यात। विहिरीमध्ये आढळला होता 1 दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह। मुंबईच्या सांताक्रूजमधल्या बिल्लाबोंग हायस्कूलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। पोलिसांनी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलं। या प्रकरणी गुन्हा दाखल। धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू। धुळ्यात गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला। धीरज सिंग वर्तमान पेपर वाचत असताना उमेश नामक सेवेकऱ्यानं केला हल्ला। धीरज सिंग बाबांसह आणखी 1 जण जखमी। भिवंडीमध्ये रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई। 4 सक्शन पंप, 3 बार्ज केले नष्ट। भिवंडी ठाणे सीमेवरून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या खाडीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेती उपसा केला जात असल्याची तक्रार। नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेकडून वृक्ष लागवडीसाठी खड्डे। गंगापूर गाव परिसरामध्ये जेसीबीच्या मदतीने खड्डे खोदण्यास सुरुवात। झाडं लागवड करताना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार। महामुंबईमध्ये मालमत्तांच्या विक्रीचा आलेख चढताच गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मालमत्ता विक्रीची नोव्हेंबर महिन्यामध्ये नोंद। नोव्हेंबर महिन्यात तब्बल 12,299 घरांची विक्री। महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवर येत असल्यामुळे मध्य रेल्वे 15 अनारक्षित ट्रेन चालवणार। 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नागपूर, अमरावती, कोल्हापूर, कलबुर्गी दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जातील। मुंबईमध्ये थंडी वाढली। तापमानामध्ये घट झाली आहे। मुंबईत आज 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। काल मुंबईमध्ये 15.7 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद। पुढचे 2 ते 3 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये थंडीच्या लाटेचा अंदाज। मुंबईमधला हवेचा स्तर अतिशय खालावलाय। अनेक भागात AQU हा 200हून अधिक। पालिकेकडून गंभीर परिस्थितीसाठी असणारा ॲक्शन प्लॅन लागू। माझगाव, देवनार, मालाड, बोरिवली ईस्ट, चकाला, अंधेरी ईस्ट, नेवीनगर, पवई आणि मुलुंडची हवा अतिशय चिंताजनक। मुलुंडच्या घाटकोपरमधील छेडानगर जंक्शन परिसरामध्ये 3000 मिलीमीटर मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचं काम हाती आणि त्यामुळे उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजे 30 तास 11 वॉर्डमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। मध्य रेल्वेच्या तपासनिसाकडून एसी लोकलच्या बनावट सीझन तिकिटांसह 3 प्रवासी ताब्यात। ही तिकिटं AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्याचं उघड। 3 प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई। वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुण्यासह राज्यामध्ये 3 ठिकाणी वंदे भारत कोचिंग डेपो वाढवले जाणार। त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून ₹5.25 कोटी निधी मंजूर। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये माशाची वाहतूक करणारा ट्रक उलटला। वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला तर मासे नेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।